साई माई सकाळ आजचा दिवस तिसरा सकाळच्या वाजले 5 आम्ही निघालोय आता आमच्या दुपारच्या जेवणाच्या गावाकडे पालखी गेले तर अशी आता आम्ही जाऊ पालखीजवळ सकाळ चला दिवस तिसरा आज आमच्यासोबत आहे विशाल मनोज कांबळे उर्फ मन्या गण्याबाई आमचे गोल पुढे चालले थंडी मस्त आहे ना थंडी थंडी हाय गाय साईराम मंडळी आता आम्ही पोहोचलोय नाश्त्यावरती नाश्ता आलाय आमचा आता तरी नाश्ता करून जावं आता थोडं आराम होईल आमचा तर पहिला घेतला बस का सुजल ये नाश्ता करू आमचा नाश्ता आलाय किती हे बघा 4 पाव घेतलेत मयूरदाने अजून मिसळ भेटली नाही पण पहिला 4 पाव घेतलेत हे बघा हा नाही काय पकडू आमचे अध्यक्ष साहेब साईराम भावांनो आता सकाळचा नाश्ता झालेला आहे आता दुपारच्या मुक्कामावरती निघालोय आम्ही आता पोहोचू 4 किलोमीटर दाखवते 1 तास दाखवते पोहोचू आम्ही आता मुक्कामावरती काय आता आम्ही निघालेलो आहे मस्त मिसळ पाव खाल्लाय 5 पाव खाल्लेले प्लस एक एक्स्ट्रा असे मिळून 7 एकदम जोश आम्ही फक्त 2 किलोमीटर राहिलेला आहे 4 किलोमीटर राहिलेला आहे आता आम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल करू व्हिडिओ कॉल करू आपलं सॉरी करणार आहे आपलं हे व्हिडिओ कॉल बोलतो परत आम्ही ब्लॉग चालू करू ओके बाय बाय साईराम मित्रांनो आता मस्तपैकी आंघोळ केलं आम्ही पालखीचे वगैरे पाय वगैरे पडल्यात आंघोळ केले आत्ताच दुपारच्या मुक्कामावरती आता थोड्याच वेळात जेवण होईल
हे बघा सर्व साईबंधांनी कपडे वगैरे आंघोळ करून सुकवलेले आहेत आपले आपले. सुकवत आहेत सगळे. अजून पण काही जण आंघोळ करतायत. ते बघा आमच्या मुक्कामाच्या बाजूलाच एक नदी आहे मस्त शांत वातावरण. साईमाई दुपार भावांनो. मस्त जेवून निघालोय आम्ही दुपारच्या मुक्कामावरून. आता आमचा रात्रीचा मुक्काम आहे 21 किलोमीटर तुलिप हॉटेल. पोचू आता रात्री आम्ही 6-7 पर्यंत. आता जेवण वगैरे निघालोय मस्त थंडा पीत. मग किती टाइमपास करत जायचंय. शिबतराव चला मग आता भेटू मग 10 वाजता डायरेक्ट. साईराम मंडळी, सायमाई दुपार. आता आम्ही निघालोय आमच्या दुपारच्या प्रवासाला. आत्ताचा प्रवास आहे 21 किलोमीटरचा. प्रचंड ऊन आहे आणि उन्हाचा तडाखा जास्त आहे. पण त्या उन्हाच्या तडाख्यापेक्षा जास्त आमच्या साई माऊलीची माया आहे. त्या मायेचा आधार घेऊन आम्ही हा कडक उन्हाचा प्रवासही अलगद आणि सहजपणे पार करतोय. साईराम. आपल्याला सोडून गेले पुढे तर आपल्याला परत जायला लागेल. थांबा नाही बाबा, गदारी करायला लागला. तुम्ही जर पुढे चाललो. हां आमचा मुक्काम रात्री आहे पण आम्ही आता दुपारी थोडा वेळ ते कोणत्या वेळेला आहे रे? हा म्हण्या दर्ग्याचं नाव काय? एक दर्गा आहे, त्या दर्ग्यावरती पालखी थांबते आमची 10 मिनिटं. खूप ऊन आहे आता इथे. आपल्या सोय केलेली आहे माझाची थंडाची. माझा ह्या सर्वांसाठी आहे. तर जाऊ थोडंसं बसून पिऊ माझा आणि मग नंतर चला प्रवास चालू करू आपला परत. आमच्या धन्यवाद महिला धन्यवाद महिला बिलांचा फोटो काढा. मस्त थंड आहे. चलो 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 चला आता तुलिपला पोचलोय आम्ही. हा आता दिलीप जायचे. मंडळी आता आम्ही थोडं बसलोय. ते खूप ऊन आहे म्हणून. खूप ऊन आहे, खूप थकवा लागतोय. बसलोय आता विश्रांती घेतो जरा. हे बघा झोप येते यांना तर. आणि ते भाऊ यावर्षी बिना चपलीचा आहे तर अनवाणी पायाचा आहे. तर बघा पायाची हालत. बघू आता बाबा किती साथ देतात. किती फोडे आलेत? 1 2 एकाच पायाला 2-2 आलेत फोड्या भावाच्या. वाट लागली. कोण आहो तुम्ही? साईराम भावा. आता आम्ही आलो इथे साईबाबांचं मंदिर. आपल्या बाबांचं एक मंदिर आहे तिथे येऊन बसलोय. सगळेजण येतात आपल्या पालखीचे वारकरी. ते बघा सगळेजण विश्रांतीसाठी येतात तिथे. एक जण झोपलेत, येत आहेत, बसत आहेत, फोटो काढतायत. कुठं कोणाचा ऐकू? तुमच्यासोबत चालू का यांच्यासोबत चालू? तुझी मर्जी भावा. चल ना मग. बस का भाई? काय पिताय तुम्ही भाई? गन्ने का ज्यूस. मंडळी आता आम्ही आलो इथे पीरगाई शाह म्हणजे मस्जिदमध्ये. सगळेजण बसलेले आहेत. हे बघा पोचले आता.
आम्ही बसलोय. थोडा आमचा विश्राम आहे इकडे जवळ आहे ना? तर विश्राम आहे आमचा इथे. थोडा वेळ बसू मग परत आम्ही तुलीप आमच्या रात्रीच्या मुक्कामासाठी निघू. तुलीप हॉटेलला इथून 9 किलोमीटर दाखवते, 2-3 तासात पोहोचू. आमचा संतोष मामा इथे येऊन बसलेला आहे. संतोष मामा, कसं वाटते? पहिलं वर्ष आहे तुमचं पीर गैबनशामध्ये दर्गामध्ये. साई राम भावांनो, आता आम्ही थांबलो इथे चाय पिण्यासाठी. थांबले आता. चाललोय आता चाय प्यायला. आलो इथे, मुक्काम अजून लांब आहे आमचा. गाईज आता आम्ही बसलोय नाश्ता चाय प्यायला इथे, चाय नाश्त्यासाठी. साई बंधू आहेत आपले इथे. फोटो आले नाहीत का? बसले. मी आलो ना. थोडा आराम करून आम्ही इथे चाय वगैरे पिऊन मस्त संध्याकाळी निघू आता 10-15 मिनिटानंतर. जीवा भावाचे मैत्र आम्ही निघालो शिर्डीला पायी पायी. जीवा भावाचे मैत्र आम्ही निघालो शिर्डीला पायी पायी. मी झालो. साईराम, चला लवकर, उशीर होतोय. चला स्टॉपवर पोहोचायचंय लवकर. साईमाई संध्याकाळ भावानो, आता वाजलेत किती? 6:30 वाजत आलेत. आणि ते आमदार बघा आता जातोय रात्रीच्या मुक्कामावरती. किती टाइम लागेल रे अजून? किती टाइम लागेल बापे भाऊ? अजून किती टाइम लागेल? पुढचा राईट मारून आमचा स्टॉप आहे बोलण्यासाठी फक्त नवीन साई बंधूंना. पण जे जुने आहेत त्यांना माहिती आहे किती लांब आहे अजून. पोचू आता आम्ही थोड्या वेळात, 1.25 तासामध्ये पोचू. 8पर्यंत पोचू लास्टला. साईराम मंडळी, तर रात्रीचे वाजले जाता, संध्याकाळचे वाजले जातात 7:30. आणि आम्ही पोचले आमच्या रात्रीच्या मुक्कामावरती तुलीप हॉटेल. ते पोचलो आहे आम्ही. यावेळेस जरा जाम हळू चाललो आहे. पोचलो फायनली आम्ही आता 7:30 वाजता रात्रीच्या मुक्कामावरती. हे बघा, अजून पालखीचे खूप जण यायचे बाकी आहेत, मागे आहेत आपले साई बंधू. येत आहेत एक 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 हळूहळू येतील ते आरामात. आपण तर सध्या पोचलेलो आहेत. आता मस्तपैकी जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, जाऊन हातपाय वगैरे धुवूत आपण मस्त. आपले साई बंधू थकलेले आहेत, तर पायाची मालिश वगैरे चालू आहे. सगळे येऊन आराम करत आहेत पहिलाच. आम्ही आत्ता आलो उशिरा जरा, पण आम्हाला जागाच नाही भेटत आहे आता. आमचे सगळे साई बंधू जागा पकडणारे मागे आहेत. आम्हाला आता बाहेर झोपायला लागेल. हे बघा राम मंडळी, तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान प्रकारे रांगोळी काढत आहेत आपले भाऊ, आपले साई सेवक. हे बघा रांगोळी बघा, एवढी मस्त कलाकारी भावाची. पालखी पोचलेली आहे स्टॉपवरती. पालखीच्या बाजूलाच मस्तपैकी रांगोळी काढले. अजून पण काम चालू आहे. दादा किती तास झाले? दादा किती तास झाले रांगोळी काढताय? 3 तास. 3 तास लागलेत भावाला, अजून पूर्ण झाले. आता थोडीशी फिनिशिंग बाकी आहे, ती देत आहेत.
आहे रात्र भावांनो. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आमची झोपायची तयारी चालू आहे. बघा साई बंधू आमचे झोपलेत पण काहीशे. आता आम्ही पण झोपेल थोडासा.